पंढरपुरात घरात घुसून मायलेकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे। पंढरपुरातून एक हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे। पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री 9:30च्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृण हत्या राहत्या घरात करण्यात आली आहे। एकाच वेळी झालेल्या डबल हत्येने खळबळ उडाली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे। लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत, तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले। लखन जगताप हा पंढरपूरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो। रात्री 9च्या सुमारास लखन काम आटपून घरी आला। यानंतर आई सुरेखा आणि लखन हे दोघेच होते। काही वेळाने 9:15 वाजता लखनचे वडील संजय जगताप हे आपल्या घरी पोहोचले। त्यावेळी त्यांना घरात मुलगा लखन आणि त्यांची पत्नी सुरेखा जगताप यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले। लखन आणि सुरेखा जगताप यांची 9-9:30च्या दरम्यान हत्या झाल्याचा अंदाज आहे। यावरून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित घराच्या लोकेशनवरून फोन कॉल, CDR, घराच्या आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलिसांनी एक पाऊल टाकून तपास सुरू ठेवला आहे। लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कुणी केली, हत्येचं कारण काय, याबाबत कुठलीच ठोस अशी प्राथमिक माहिती पुढे आलेली नाही। मात्र रात्रभर पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली। एकाच वेळेस आई आणि मुलाची हत्या झाल्याने पंढरपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे।